नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। कांबा ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे लोकार्पण, कार्यकाळ संपण्यापूर्वी लोकाभिमुख काम। कल्याण तालुक्यातील औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कांबा ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा नुकताच सरपंच उषा भास्कर गावंडे, उपसरपंच दत्ता आलोराम भोईर आणि सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला। विशेष म्हणजे तब्बल 48 वर्षांनंतर ग्रामपंचायतीला सुसज्ज असे कार्यालय मिळाले असून फटाक्यांच्या आतिषबाजीत हा आनंद साजरा करण्यात आला। शिवाय सदस्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी हे उद्घाटन झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले। कल्याण तालुक्यात कल्याण मुरबाड महामार्गावर व उल्हास नदीच्या काठावर कांबा हे गाव वसलेले आहे। कांबा, पावशेपाडा, वाघेरेपाडा, पठारपाडा, नाणेपाडा, पाचवा मैल आदी छोट्या मोठ्या वाड्यापाड्यांचा यामध्ये समावेश आहे। गावात मुख्य रस्त्याच्या बाजूला 1978 मध्ये तत्कालीन सरपंच काथोड पांडुरंग शिरोसे व उपसरपंच बाबू कृष्णा पावशे यांच्या हस्ते या जुन्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं। अत्यंत अपुरी जागा, त्यातच कपाटे, कागदपत्रे, येणारे जाणारे ग्रामस्थ यामुळे येथे काम करणं अवघड बनलं होतं। गेल्या 48 वर्षापासून हा वनवास सुरू होता, परंतु खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार कुमार आयलानी यांच्या आमदार निधी व जनसुविधामधून मिळालेल्या निधीतून याच जागी सुसज्ज कार्यालय बांधण्यात आलं होतं। ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा कार्यकाळ 4-5 दिवसानंतर संपणार असल्याने आजच या नूतन कार्यालयाचे उद्घाटन सरपंच उषा भास्कर गावंडे, उपसरपंच दत्ता आलोराम भोईर व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी सुनंदा पाटील, पत्रकार संजय कांबळे इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी माजी सरपंच व सदस्य संदीप पावशे, हरिदास सवार, भारती भगत तसेच सदस्य अरुण शिरोसे, संतोष पावशे, छायाताई बनकरी, ईशा भोईर, वंदना पावशे, सोनाली उबाळे, सुगंधा पावशे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या नूतन कार्यालयामुळे ग्रामस्थांचे गेल्या कित्येक वर्षाचे स्वप्न साकार झाल्याचे उपसरपंच दत्ता भोईर, छायाताई बनकरी, संदीप पावशे व अरुण शिरोसे यांनी सांगितले। यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। गणपती बाप्पा ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचं आभार मानतो, कारण त्यांचे जे सहकार्य या ग्रामपंचायत कार्यालयासाठी लाभले। त्याचनंतर कुमार आयलानी साहेब यांनी आपला जो फंड होता PWD काय असेल तो काय मॅडम असेल त्यांनी दिला, जनसुविधेला ग्रामनिधी या माध्यमातून हे कार्यालय वास्तू उभी राहिली, कारण ही खंत होती। एवढ्या वर्षे इथं कार्यालय 1978ला असं तर पत्राचं होते, बसण्यासाठी योग्य जागा नव्हती, सदस्यांना बसायला एक सभागृह नव्हता। पण आज या वास्तूमध्ये सभागृह, क्लार्कसाठी एक रूम सेपरेट, ग्रामसेवक, सरपंच यांच्याकरता असं नियोजन करून आम्ही सर्व सदस्यांनी एक विचार करून असं एक कार्यालय वास्तू उभा करण्याचं ध्येय निश्चित केलं होतं आणि ते स्वप्न आमचं सर्व पूर्ण झालं आहे। म्हणून आज हा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे। 2 शब्द मी संपून आणि त्यातच ग्रामपंचायत कर्मचारी गुरुनाथ बनकरी आणि इतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेऊन या कार्यालयासाठी आपला योगदान केला, त्यांचंही आभार व्यक्त करतो। कार्यालयाचं ओपनिंग या ग्रामपंचायत सदस्याचे 5 वर्षे कार्यकाल पूर्ण झालेलं आहे ना, त्या कार्यकालानिमित्तानं आपण चांगलाही काम केलं 5 वर्षानंतर, तर जेणेकरून 1978 नंतर काथोड पांडू शिरोसे आणि बाबू पावशे उपसरपंच या दोघांनी जो कार्यालयाचा ओपनिंग केली होती 1978ला, त्यानंतर 1978 नंतर आज 2025ला एवढ्या कार्यकालानंतर 26ला ग्रामपंचायत ऑफिस बांधकाम केलं या बॉडीने। या बॉडीचं ना आमदारांचं, खासदारांचं मी मनापासून धन्यवाद बोलतो की आम्हाला चांगल्या पद्धतीने सहयोग केला आणि या कार्यालयाचं चांगल्या पद्धतीने उद्घाटन झालं। माननीय सरपंच, माननीय उपसरपंच आणि सर्व सन्माननीय सदस्य आणि आमच्या ग्रामविकास अधिकारी मॅडम यांच्या उपस्थितीत आपलं या कार्यालयाचं उद्घाटन आज रोजी संपन्न झालं आहे। आज दिनांक 2 रोजी कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। सदर कार्यालय फार जुनं होतं आणि जनसुविधा योजनेतून वारंवार पाठपुरावा करून जनसुविधा आणि आमदार फंडातून जो निधी मिळाला त्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाचं इमारत उभी राहिलेली आहे आणि त्या इमारतीचे आज उद्घाटन झाले। सर्व सदस्यांचे, ग्रामस्थांचे मी आभार मानते। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।